पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठी आणि तुमचा झी मराठीवरचा हा अतिशय लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। माझं नाव शंकर हाडे। फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। कसे आहात तुम्ही? खवय्येगिरी कशी चालू आहे? छान चालू आहे की नाही? उन्हाळ्याच्या सुट्टीचा बेत काय आहे? मामाच्या गावाला गेला आहात का? जिथे कुठे असाल तिथून आम्हाला पत्र लिहा, आम्हाला ईमेल पाठवा, आमच्यापर्यंत पोहोचवा की तुमची यावर्षीची उन्हाळ्याची सुट्टी कशी खास आहे, कशामुळे खास आहे आणि जिथे कुठे तुम्ही तिथे गेले आहात तिथे काही नवीन पदार्थ तुम्ही खाल्लेत का? आपल्यामध्ये काय आहे, संभाषण असलं की प्रेम वाढत राहतं आणि गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम तुमच्या आणि आमच्या प्रेमावरती चालू आहे। कारण प्रेमापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा पोटातून जातो आणि तोच मार्ग आपण निवडलेला आहे। याच मार्गावरती आजही जाऊया, खवय्येगिरी करत राहूया आणि आलेल्या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। या नमस्कार। या नमस्कार। तुम्हा दोघींचे आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। काय नाव मॅडम आपलं? अभिरुची अभिजित मुकादम। अभिरुची अभिजित मुकादम। कुठून आलात तुम्ही? श्रीवर्धन, बोरली पंचायत। अरे वा, किती भारी। कोकणात प्रॉपर? हो, प्रॉपर कोकणात। वा वा। दिव्यागरला मी एकदा चाललो होतो सुट्टीसाठी। खूप छान समुद्र किनारा आहे। हो, माझं स्वतःचं रिसॉर्ट सुद्धा आहे। अरे वा, अभिराज कॉटेज। किती छान। मग तुम्ही आम्हाला पत्ता देऊन जा, आपण कधीतरी नक्की तुमच्या कॉटेजला जाऊ, छान आनंद घेऊ तिथला, हो की नाही? तुमचं काय नाव? माझं नाव अनुजा दीपक जाधव। मी कामोठ्यावरून आले, पनवेलपाशी कामोठा आहे तिथून, आणि मला 2 मुलं आहेत, प्रज्योत प्रांजल। वा वा वा। तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि माझा स्वतःचा चॅनल आहे इंटरनेट। हो। वा, काय त्या चॅनल वरती आहे? त्या चॅनलवर रेसिपी वगैरे आणि कुठे आम्ही बाहेर फिरायला वगैरे गेलेलो त्याचे एक थोडेसे शॉर्ट आहेत। व्लॉग आहे ना, आजकाल त्याचा खूप ट्रेंड आहे आणि मार्केटिंग साठी म्हणा, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणा, त्याचा खूप उपयोग होतो। त्याच्यामुळे तुमचा तो चॅनल आहे। बरं, तुम्हाला आज या कार्यक्रमात यावंसं वाटलं याचा आम्हाला खूप आनंद आहे, पण पदार्थ काहीतरी वेगळे पाहिजेत। काय करणार आहात तुम्ही? मी हापूस आंब्याचे उकडीचे मोदक बनवणार आहे। हापूस आंब्याचे उकडीचे मोदक? कोकणातून आलात म्हटल्यानंतर काय मोदकही बरोबर आहे, हापूस आंबाही बरोबर आहे। तुम्ही काय करणार? मी ब्रेडचा शाही तुकडा बनवणार आहे। अफलातून, क्या बात है। अभिरुची आणि अनुजा या दोघी जणी आज आपल्याकडे आलेल्या आहेत। स्वयंपाकामध्ये दोघींनाही रुची आहे। अभी तो दिल भरा नहीं है और पेट भी खाली है, तो हम लगेच वळेंगे रेसिपी की ओर। पहिल्यांदा कोण करणार पदार्थ? मी करते। तुम्ही सांगा। मी करेन। तुम्ही कराल? ठीक आहे, आपण एक काम करूया, मग पहिला पदार्थ त्यांना करायला देऊया। चालेल, काही प्रॉब्लेम नाही। दोघींमध्ये आता आपण पदार्थ बघूया। पहिला आंब्याचे उकडीचे मोदक, बरोबर? चला, स्वयंपाकाला होणार आहे सुरुवात, पण त्याआधी तुमचा पदार्थ पाहण्याआधी तुम्हाला आमच्याकडून ही छानशी भेटवस्तू, जेणेकरून स्वयंपाक स्वच्छतेत पार पडेल, घ्या ॲप्रन। आणि मॅडम, हे तुमच्यासाठी पण। थँक्यू। तुम्ही पण हे घाला गळ्यात, पण थोडा वेळ तुम्हाला विश्रांती आहे कारण यांचा पदार्थ बघूया, मग आपण तुमचा पदार्थ बघूया। घाला की, गळ्यात घाला ना। पण इंडिया गेट यांच्याकडे एक छानसं पांढरा शुभ्र ॲप्रन, जेणेकरून स्वच्छतेत सगळं काम पार पडेल। धन्यवाद। तुम्ही करताय आंब्याचे उकडीचे मोदक। लागणारं साहित्य सांगा। तांदळाचं पीठ, हे किसलेलं खोबरं, आंब्याचा रस आमरस, गूळ पावडर, आंब्याचे तुकडे केलेत मी, हापूस आंब्याचे, नंतर ड्रायफ्रुट्स, सुकामेवा म्हणून याच्यामध्ये पिस्ता, बदाम, काजू आणि तूप आहे, केशर आहे, वेलची आणि थोडंसं मीठ। वा वा वा, सगळं अगदी पौष्टिक आहे आणि आंबा आणि आंब्याच्या फोडी असल्यावर अजून काय पाहिजे। चला, कृती करूया। काय करायचं पहिल्यांदा? प्रथम आपण उकड घेऊया। त्यासाठी गरम पाणी लागेल आपल्याला करायला। कढईमध्ये ना? कढईमध्ये तांदळाच्या पिठाला उकड काढायची। त्यासाठी आपण जेवढं पीठ तेवढंच आपण पाणी घेतो। आता हे पाणी उकळून द्यायचं आपण। बरं, उकळल्यानंतर मग आपण हे टाकायचं पीठ आणि ढवळायचं। आता मी फक्त एक चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते, पण मोदकाला खास चव यायला पाहिजे, त्यामुळं हे टाकले, मीठ टाकले। कोण कोण असतं घरी तुमच्या? माझे मिस्टर, सासू सासरे, माझी 2 मुलं, आम्ही आहोत एवढे। आणि मुलं अभिराज आणि श्रीद। काय करतात ते? आता एक मोठा 11वीला आहे आणि छोटा 3रीला आहे। वा वा वा, मस्त। आणि मिस्टर माझे टीचर आहेत। अरे, मग रिसॉर्ट कोण सांभाळतं? मी आहेच, आम्ही दोघंही करतो, सांभाळून दोघंही करतो। वा वा, फारच छान। आता काय? आता आपण उकळी आली आहे, चमचा लागेल। हो, देतो ना। हे आपण सर्व पीठ त्याच्यामध्ये टाकूया। दुसरा देऊ का मोठा चमचा?
आमच्याकडे आता जो रिसॉर्ट माझा आहे आमचा तो दिव्यागरमध्ये आहे, म्हणजे सुवर्ण गणेश प्रकट स्थान आमचं सुवर्ण गणेश. त्यामुळे आमच्याकडे दर संकष्टीला आणि गणपतीला आपण उकडीचे मोदक खास करून केलेच जातात. बर, तुमच्या रिसॉर्टमध्ये नाही, रिसॉर्टमध्ये तर सोडाच, प्रत्येकाच्या घरोघरी संकष्टीला आणि गणेश जयंती गणेश चतुर्थी जेव्हा गणपती येतात त्यावेळेस खास करून प्रत्येकाच्या घरी मोदक होतात आणि तेही उकडीचे. त्याच्यात अजून पाणी लागणार आहे? नाही नाही, बस फक्त झाकण ठेवा आणि हे बंद करायचे, नाही तर पुन्हा बीट करते ते. ओके, आपण आता गॅस बंद केलेला आहे, हे बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत मोदकाचं सारण करूया. हा, सारण करूया. थोडंसं आपण तूप टाकू. तर याच्यात आपण खोबरं टाकूया. तुम्ही कामं असं भरभर भरभर करता वाटतं? हा, ती सवय झाली मला फास्ट करायची, कारण गेस्ट एकदा आले की ते बीचवरनं आले का लगेच जेवण मागतात आणि मग आपली जर तयार नसेल तर मग फास्ट करायची सवयच झाली आहे. बरोबर. आपण जेवढा खोबरं घेतलंय त्याचं थोडं आपण पाववाटी गुळ टाकूया. थोडा खरपूस होऊ देऊ काय? नाही नाही, नको 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 नको. बरं, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या स्पीडला मॅच करता करता मला जरा तारांबळ उडतीये माझी. होय, ठीक आहे. तुम्हाला हॉटेलमध्ये ते म्हणजे तुमच्या स्वतःच्या रिसॉर्टमध्ये करायची सवय असल्यामुळे झाली, तुमचा वेग खूप कमाल आहे. क्या याच्यामध्ये आपण ना आता आंब्याचा बल्ब टाकू. आमरस टाकला, चवीपुरतच घेतलाय. हा, आणि वा, छान कॉम्बिनेशन आहे. आपण ह्याच्यामध्ये आंब्याचे तुकडे सुद्धा टाकूयात, जेणेकरून मोदक खाताना नुसता आंब्याचे रसच लागणार नाही तर आंबा खाल्ल्याचं पण समाधान मिळेल. बरोबर. वा 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 वा, काय अप्रतिम सुवास येतोय. हापूस आंबा. हो ना. आणि खास कोकणात लांबच्या इथलाच आहे. हा, घ्या. बरं, इकडे आता उकड झालेली आहे मला वाटतं, है ना? तिला छान वाफ आलेली आहे, त्याच्यामुळे आपण वेळ वाया घालवत नाही आहोत. पिस्ता टाकलेला आहे. काजू हे जरा मुबलक नाही टाकत आहे मी, जर आपल्याला हे लागले तर आंब्याची टेस्ट येणार नाही, त्यामुळे मी जरा थोडे थोडे टाकते, कारण आंब्याची चव पण महत्वाची आहे. आंब्याची चव महत्वाची. हा, त्यामुळे हे मी तसं प्रमाणातच टाकते. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा बरं का, सरळ हाताने ड्रायफ्रुट्स घालू नका, कारण चव आंब्याची महत्वाची. वेलची पावडर, जायफळ घेतलेलं नाहीये. आता फक्त हे आपण ना थोडंसं सुकून देऊया, कारण तो जरा पातळ झाला आणि मग मोदकातून मग बाहेर येईल नाही तर मोदक झाल्यावर. त्यामुळे थोडासा ढवळल्यानंतर तो होईल. बरोबर. चला, हे सारण जरा गार होऊ देऊया, ते आम्ही एका बाउलमध्ये काढून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. सारण तयार झालं, उकड काढली, आता पुढे काय करायचं अभिरुची मॅडम? आता काय करते, मळताना आपण याच्यामध्ये ना आंब्याचा रस टाकूया, जेणेकरून आंब्याची चव अगदी मोदकाच्या त्या कव्हरमध्ये सुद्धा आपल्याला जाणवेल. म्हणजे सारणातही आंबा, कव्हरमध्येही आंबा, हो की नाही? हो, मस्त. आंब्याचा रस अजून लागेल का? हा, लागेल. घेते मी. हा, काहीतरी बोलत होतात. आणि आता मी आंब्याचं करते, पण आपल्याकडे जेव्हा फणस येतात तर फणसाचं सुद्धा मोदक करते. हो, म्हणजे काहीतरी वेगळं. इकडे आम्ही आता तोपर्यंत स्टीमर तयार ठेवलेला आहे. वेळ वाया घालवायचं नाही हे आमचं ठरलेलं आहे. चला, छान मळून झालेलं आहे. एका वेळेला किती लोकांचा स्वयंपाक करायला लागतो रिसॉर्टमध्ये? जसे जो ऑर्डर देईल त्याप्रमाणे. काही जणांनी सांगितले तर 10 जणांचा पण होता, वेळेला 50 जणांचा सुद्धा होतं. बरं. मग ते प्रिपरेशन आम्ही करतो आधी, त्याप्रमाणे. अगदी पद्धतशीर उकडीचा मोदक तयार करण्याचं काम चाललेलं आहे. तुमचं माहेर कुठलं, तिथलंच का? नाही, अलिबाग. अरे बापरे, अलिबागून दिव्यागरला कसं गेलात कडे तुम्ही? बोरली पंचायत. हा, बरोबर, बोरिवली पंचायत आहे. आमचं रिलेटिव्ह मार्फतच झालं. आमचं अरेंज मॅरेज आहे, त्याप्रमाणेच झालं. लग्नानंतर आम्ही यांच्या लग्न नवीनच म्हणजे मामांकडे गेलो. पहिलाच आपलं जायला पाहिजे नातेवाईकांकडे. ते मामा आमचे हरिहरेश्वरला राहतात, तर आम्ही बाईकवर जायचं होतं. आणि मी नवीन नवरी असल्यामुळे खूप तसं साजे शृंगार म्हणजे साडी, दागिने असं सगळं घालून छानपैकी गाडीवर आम्ही चाललो होतो. तर आम्ही गेलो, म्हणजे जवळजवळ 32 किलोमीटरचा प्रवास गाडीवर. हा, बाईकवर. आणि जाताना थोडं माझं म्हणजे हरेश्वरला पोहोचण्याआधी जवळजवळ 7 किलोमीटर माझ्या लक्षात आलं की माझं कानातलं पडलं, की जे सोन्याचं होतं. अरे बापरे. म्हणजे तसं हेवीच होतं. तर पडलं तर शोधतोय आम्ही, कुठे दिसेना.
आम्ही सोडते. मी तर रडवेली झाली कारण ते सोन्याचा दागिना होता आणि शिवाय तो मम्मीनी सासरहून मला दिलेला, म्हणजे आणखीनच माझी घाबरगुंडी उडालेली. पुन्हा आम्ही मागे वळलो, 10-12 किलोमीटर मागे गेलो, काही ते मिळालं नाही. शेवटी पुन्हा त्या स्पॉटवर आलो, कुठे पडले त्या स्पॉटवर, तर मिळालं नाही मिळालं. मी रडवेली झाले. म्हटलं आता काय होईल, एक तर 4च दिवस लग्नाला झालेत आणि लगेच दागिना पाडला, म्हणजे ही काही हिला काय समजत नाही म्हणजे काय. हा, त्यामुळं मी तशीच मग गेलो. आम्ही टेन्शन मध्ये, म्हणजे खूपच गेलो मामांकडे. तर मामा म्हणत, झालं काय, तू अशी रडवेली का दिसतेस मामी वगैरे. मामा म्हणतात, एकतर नवीनच आपल्या घरात आली आणि ही लगेच रडवेलीच आली. तर मामाने तशीच त्यांची गाडी काढली आणि ते गेले. विचारलं त्यांनी मिस्टरांना की कुठे अगदी तुझा पडलाय, कुठे तो, काय झालं ते. तर त्यांनी सांगितलं स्पॉट असा असा. तसे मामा पुन्हा ते 7 किलोमीटर गेले. मला इथे काय सुचत नव्हतं काय होईल माझं आता, म्हणजे पडले कानातलं. पण ते थोड्या वेळाने मामा आले, त्यांना वरचा टॉप नाही मिळाला पण खालचा झुमका मिळाला. तो जास्त वजनाचा तो होता. टॉप काय कमीच होता समजा वजन, पण त्यातल्या त्यात समाधान की तो मला तेवढा तरी मिळाला. काहीतरी सोनं तर गेलेलंच आहे. म्हणजे आता घरी गेल्यावर काय होईल. तर नाही, संध्याकाळी घरी आल्यानंतर आमचे मम्मी पप्पांनी समजावलं की काय घाबरू नकोस, एवढं काय काळजी करू नकोस, असू दे, असं होतं. किती छान. पण मला एका गोष्टीचं मामांचं फार कौतुक वाटलं. हरवला दागिना तुम्ही रस्त्यावर ते शोधून आणला मामांनी आणि त्यांना मिळाला आहे महत्वाचं. माझं नशीब, माझं लक चांगलं की मिळालं तिथे आणि त्याच ठिकाणी पडलं की आम्ही शोधला पण आम्हाला मिळालं नाही, पण त्यांना तिथे सापडलं. कमाल झाली बा. मामा खतरनाक आहेत. मामांची नजर एकदम. बरं, तोपर्यंत मी हा इथं ठेवतो. वा, आपण याच्यावर केसर सुद्धा ठेवूया. अरे वा, हे काम मी करू का? हो. किती छान, अप्रतिम. आता स्टीम घ्या. किती सुंदर दिसतोय बघा. किती वेळ लागेल याला वाफ यायला? 7 ते 10 मिनिटं. ठीक आहे, आमचा एकदम अंदाज परफेक्ट आहे. 7 ते 10 मिनिटात तयार होईल हापूस आंब्याचा उकडीचा मोदक. याला आम्ही वाफ काढून घेतो. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता आंब्याचे उकडीचे मोदक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी एका कढईत तांदळाच्या पिठीच्या प्रमाणातच पाणी घ्यावं. त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ घालावं. पाण्याला उकळी आली की तांदळाचं पीठ त्यात घालावं. व्यवस्थित ढवळून घेऊन त्यावर झाकण ठेवावं. आता गॅसवर आणखी एक पॅन ठेवावा. त्यात थोडंसं तूप घालावं. त्यानंतर त्यात ओल्या नारळाचा चव घालावा. त्यानंतर गूळ घालावा. गूळ विरघळू लागला की त्यात थोडासा आमरस आणि आंब्याच्या फोडी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर पिस्ते, बदाम, काजूचे थोडेसे काप घालावे. वेलचीची पूड घालावी आणि सगळं व्यवस्थित ढवळून घ्यावं. मोदकाचं हे सारण ओलसर ठेवू नये. ते कोरडं झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्यावं. त्यानंतर झाकून ठेवलेली उकड व्यवस्थित मळून घ्यावी. मळताना त्यात रंग आणि चवीसाठी थोडासा आमरस घालावा. त्यातून छोटासा गोळा घेऊन पारी तयार करावी. त्यात तयार केलेलं नारळाचं सारण भरून मोदक तयार करावे. त्यावर केशराच्या काड्या चिकटवून 7 ते 10 मिनिटं हे मोदक स्टीमरमध्ये उकडून घ्यावे. स्वादिष्ट असे हापूस आंब्याचे उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. हापूस आंब्याचा उकडीचा मोदक तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय. म्हणजे समजा आपल्याकडे कपाट आहे, त्या कपाटामध्ये एक लॉकर आहे आणि त्या लॉकरमध्ये कसं पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र असं ठेवल्यानंतर कसं पिवळं धमक दिसतं, श्रीमंत एकदम, तसं वाटतं की नाही? खूप छान. बरोबर बोलतोय मी? हो, एक नंबर. तेव्हा हा खवईगिरीतला दागिना थोडासा बाजूला ठेवूया आणि आता या पदार्थाकडे बोलूया, कारण हा सुद्धा शाही आहे, काही कमी नाही. आजचे सगळे पदार्थ म्हणजे श्रीमंतीचाच कार्यक्रम आहे सगळा. याचं नाव काय? शाही तुकडा. शाही तुकडा. लागणारं साहित्य सांगा. सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे दूध त्याच्यासाठी, नंतर लागणार आहे ब्रेड, साखर, दूध पावडर, तूप फ्राय करण्यासाठी आणि ड्रायफ्रूट्स. त्याच्यानंतर लागणार आहे थोडंसं लिंबू, केशर, दूध, वेलची पूड आणि थोडासा फूड कलर. आता काय करायचं? आता आपल्याला सर्वात प्रथम दूध गरम करायला ठेवूया आणि नंतर मग आपण हे तूप घेऊन फ्राय करू. दूध सगळं घालू? हो हो. एकीकडे दूध गरम होत राहील, तिकडे काय करायचंय? तूप टाकायचं पॅनमध्ये. तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे ब्रेडचे स्लाइड्स ते टाकायचे आहेत. तळून घ्यायचे का? छान. हो, तळून घ्यायचे. वाव, किती मजा आहे त्या ब्रेडची. तुपात आंघोळ होतीये.
जनरली असे पदार्थ आपण घरी नाही करत आहे ना? नाही करत, पण कधीतरी असं मुलांच्या इच्छेसाठी काहीतरी वेगळं खायचं असेल तर मी बनवते. वा. आणि मुलांना मोस्ट ऑफ बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच आवडतं, ते पण मम्मीच्या हातचं. तुम्ही पूर्वी नोकरी करायचात का? नाही, माझं फॅशन डिझायनिंग झालं. मी म्हणजे जॉब करायची आणि आत्ता सध्या खूप म्हणजे मुलं झाल्यापासून खूप म्हणजे जेवणाचं वेळ फार लागलेलं आहे मुलांना. म्हणजे जो मोठा मुलगा आहे त्याला खूप म्हणजे खाण्याची आवड आहे. मग काहीतरी हे वेगळं बनवून द्या, आणि त्याला बाहेरच्यापेक्षा घरी बनवलेलं फार आवडतं. मी छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. वा वा वा, खरपूस झालेलं आहे. मला फार आवडतात असे ब्रेडचे काप. टाकू अजून टाका. अजून तुमच्या काय हॉबीज आहेत? हॉबीज म्हणजे मला स्वतःसाठी वेळ द्यायला फार आवडतो. म्हणजे आपल्या घरातून जरा आपल्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे, बाहेर 4 चौघात फिरलं पाहिजे. म्हणजे बाहेर गेल्यामुळं कसं बाहेरचं नॉलेज येतं किंवा माहिती पडतं काय चाललंय. वा वा वा, मला हे फार ऐकून बरं वाटलं की गृहिणी असून सुद्धा तुम्ही स्वतःसाठी बरंच काही वेळ काढता. हो. नाही तर काय होतं, सगळं इतरांसाठी करण्यातच त्यांचा वेळ जातो. हो. तुपामध्ये आपण छान ब्रेडचे काप तळून घेतलेले आहे. तिकडे दूध तापत ठेवलं होतं. आता पुढे काय करायचं? याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. बस. आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आपल्याला. पाक पूर्ण प्रॉपर बनवायचा नाहीये, नॉर्मल साखर वितळस तोपर्यंतच. बर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. तुम्ही कसं खाता? आम्ही गोडच खातो. मी फार गोड खातो. मी जेवढं तिखट तेवढं गोड खातो. इकडे दुधाला उकळी आलेली आहे, तिकडे ब्रेड छान तुपामध्ये आपण तळून घेतलेले आहेत. साखरेचा पाकही ऑलमोस्ट तयार होतोय. आता हे दूध जे घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचंय आणि फूड कलर, आपल्या दुधाला थोडासा कलर येण्यासाठी. नॉर्मल वेलची पावडर टाकायची, चिमूटभर. हो. आणि जे आपण दूध गरम केले त्याच्यामध्ये हे टाकायचे, मिल्क पावडर. हो, मिल्क पावडर घालू? हो, घाल. मिक्स करायची का हो. लगेच? सगळी लागेल ना? हो. झालंय छान घट्ट आणि गोड. हो. आणि हे सुद्धा त्याच्यात टाकायचं, म्हणजे हे पण कलर येईल. घालायचं? हो, कलर येईल त्याला चांगला आणि टेस्ट पण येईल. वा, वेलची आहे, केशर आहे, खाण्याचा रंग आहे, छानसा रंग येईल. अरे वा. अनुजा मॅडम, एक नंबर. चला, आता शाही तुकड्यासाठी आम्ही 3 टप्पे पूर्ण केले. दूध छान केशराचं करून घेतलेलं आहे, ब्रेड छान तळून घेतलेले तुपामध्ये, साखरेचा पाक झालेला आहे तयार. आता वळूया पुढच्या कृतीकडे. फर्स्ट क्लास. शाही तुकडा आता अंतिम टप्प्यात आहे. काय करायचे पुढे मला सांगा. आता हे जो पाक आहे आपण तो थंड करून घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं नॉर्मल लिंबू पिळायचं, 1-2 थेंब. म्हणजे त्याची टेस्ट जरा वेगळी येते, आंबट गोड. हो. आपण बनवलेले आहे शाही तुकडे, ते याच्यामध्ये या बाउलमध्ये टाकायचेत आपल्याला आणि डीप हे करून घ्यायचे 1 ते 2 सेकंदासाठी. म्हणजे तो साखरेचा पाक त्या ह्याच्यामध्ये लागेल, मुरतो. वा. नवी मुंबईच्या अनुजा मॅडम आपल्यासाठी करतायत शाही तुकडा. जनरली असे पदार्थ आपण लग्न समारंभात, कार्यात कुठेतरी खातो, घरी फार कमी वेळेला करतो. पण मुलांना जर उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असेल आणि त्यांना घरामध्ये तुम्हाला रमवायचं असेल तर शाही तुकडा वगैरे करा. जरा याचं आमिष द्या, पोटभर खाऊ घाला. 4 तास पोर उठणारच नाहीत, हो की नाही? हो, खायला खूप टेस्टी लागतो. मग सुंदर. आता हे आपण मगाशी जे बनवून घेतलेलं होतं दुधाचं, ते ह्याच्यामध्ये टाकायचं. वा. खूप छान आणि असं घट्ट झालेलं आहे ते. मस्त, अप्रतिम. आणि याच्यावर टाकायचे ते आपल्याला जे आपण कट केलेले होते ते ड्रायफ्रुट्स. अफलातून अप्रतिम, माइंड ब्लोईंग, अतिशय अप्रतिम असा हा पदार्थ आहे. वेळ मुळीच वाया घालू नका. शाही भोजन करायचं असेल तर शाही तुकडा बनता है. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता शाही तुकडा तयार करण्याची कृती पाहूया.
प्रथम गॅसवर एकीकडे दूध गरम करायला ठेवावं. दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कडा काढलेले ब्रेडचे त्रिकोणी तुकडे दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत तळून घ्यावे. आता एका लहान कढईत साखर आणि पाणी एकत्र करून कच्चा पाक तयार करून घ्यावा. एका छोट्या वाटीत थोडंसं दूध घेऊन त्यात केशर आणि फूड कलर घालावा. तसंच वेलचीची पूड देखील घालावी. गरम केलेल्या दुधात मिल्क पावडर घालून नीट मिक्स करून घ्यावी. आता त्यात दूध, केशर, वेलचीचं मिश्रण मिसळून घ्यावं. तयार केलेल्या साखरेच्या पाकात थोडंसं लिंबू पिळावं आणि तळून घेतलेले ब्रेडचे स्लाइस या पाकात काही सेकंद बुडवून घोळवून घेऊन सर्विंग डिशमध्ये ठेवावे. मग त्यावर तयार करून ठेवलेलं घट्टसर दूध ओतावं. त्यानंतर त्यावर सुक्या मेव्याचे काप घालावे. टेस्टी शाही तुकडा खाण्यासाठी तयार आहे. कोकणातून आलेले आहेत अभिरुची मॅडम, ज्यांनी आपल्यासाठी केला हापूस आंब्याचा उकडीचा मोदक. आणि आपल्या अनुजा मॅडम ज्या आहेत नवी मुंबईहून आलेल्या, त्यांनी आपल्यासाठी केला शाही तुकडा. कमाल पदार्थ, अप्रतिम, एक नंबर, माइंड ब्लोईंग. मला फार छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूपच छान. नक्की ना? आणि तुम्ही आम्हाला इथे आमचं पदार्थ दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच आम्ही सारे खवय्याचे धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हालाही बरं वाटलं ना? हो, खूप छान वाटलं आणि खूप दिवसापासून म्हणजे टीव्हीतच बघत होतो, आता प्रत्यक्षात भेटलो तर खूप छान वाटतं. थँक्यू. तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा, तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा, तुमचं छानसं इंटरनेटवरती चॅनल आहे त्याला शुभेच्छा. मस्त बिझी राहा, काम करत राहा, हॅपी राहा. ओके, चला धन्यवाद मंडळी. आम्ही आता करतो खायला सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात याच गोड गोड आणि शाही कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.